एक नजर टाकूया टॉप 25 बातम्यांवर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामधील जतन आणि संवर्धनाच्या कामांची पाहणी। राज्याला अल निनोचं संकट आणि बळीराजाला सुखी करण्यासाठी सुनेत्रा पवार यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडं। परभणीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 7 जुलैला शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन। या मेळाव्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित राहतील। कर्जतमधील उल्हास नदीवरती बांधलेल्या श्रीराम पुलाचं भर पावसामध्ये लोकार्पण करण्यात आलं। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये पूल प्रवाशांसाठी खुला। खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांची देखील उपस्थिती। गडचिरोलीच्या चामोर्शीमधील नव्या बस स्थानकाच्या लोकार्पणाचं काम सध्या रखडलंय। येत्या 7 दिवसांमध्ये बस स्थानक सुरू झालं नाही तर ठाकरेंची शिवसेना जनतेच्या सोबत बस स्थानकाचं लोकार्पण करेल। जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांचा इशारा। अकोला जिल्ह्यामधील गांधीग्राम गावामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं जोरदार आंदोलन। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शिवसैनिकांचा अकोला आणि अकोट मार्गावरती रास्ता रोको। 15 दिवसांमध्ये रस्त्याची डागडुजी न झाल्यास अभियंत्याला साडी आणि बांगड्या भेट देण्याचा इशारा। मीरा भाईंदरमधील प्रभाग 11 मधील नागरिक पाणी साचल्यामुळे त्रस्त झाले। भाजपच्या 3 नगरसेवकांचं पाण्यामध्ये बसून आंदोलन। पाणी साचण्याच्या समस्येवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी। नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्याच्या दरामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत 250 रुपयांची वाढ झाली आहे। 1975 रुपये प्रति क्विंटल असलेला दर हा 2125 रुपयांपर्यंत गेलाय। तर कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपयांचा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमध्ये मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। राष्ट्रीय स्तरावरील पिस्तूल शूटिंगपटू सहिष्णा सोमवंशी यांचा देखील विशेष सन्मान। खोपोलीमधल्या प्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांची सुखरूपपणे सुटका। विहारी ठाकूरवाडीमधील ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता या नागरिकांची सुटका केली आहे। रायगडच्या रोहा तालुक्यामधील सवाडे गावालगतच्या पोल्ट्री फार्ममधून रासायनिक सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळलं जात आहे। त्यामुळे नदीचं पाणी दूषित होत आहे। परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी येतेय। लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप कुठलीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिक संतापले। रायगडच्या ताम्हिणी घाटामध्ये दुचाकी घसरल्यामुळे भीषण अपघात झाला। यामध्ये दुचाकी स्वाराचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे। अखिल जाधव असे या दुचाकी स्वाराचं नाव आहे। सिंधुदुर्ग इथल्या सावंतवाडीमधील कोलगाव परिसरात धावत्या डंपरवरती एक झाड कोसळलं। या घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाही। डंपरचं मात्र नुकसान झालंय। साताऱ्याच्या काळेश्वरी घाटामध्ये आढळलेल्या जखमी बिबट्याचं भर पावसामध्ये रेस्क्यू ऑपरेशन। वराडे गावामधील वन्यजीव उपचार केंद्रामध्ये या बिबट्यावरती उपचार सुरू आहेत। आणि यानंतर एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। Headlines brought to you by